काय उद्धव ठाकरे साहेबांचं स्टेटमेंट आपण ऐकलं असाल, त्याच्यावर आपण वक्तव्य केलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकत्रित राहू आणि आखरी आम्हाला जागा कोणाला जास्त मिळतात की कमी मिळतात हा प्रश्न नाही. आम्ही महाराष्ट्रामधून तानाशा BJPला, ज्याला लोकशाही मान्य नाही अशा पक्षालाच हद्दपार करायचा निर्णय आम्ही आघाडीमध्ये केलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्याच पद्धतीचं स्टेटमेंट 2 दिवसाच्या पहिले केलेलं आहे. जेव्हा ते उपोषणावर ठाम आहेत मुंबईच्या, त्या संदर्भात ते मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. काय वाटतं तुम्हाला, निर्णय होईल याबद्दल? सरकारची इच्छा नाही. सरकारला हा वाद कायम पेटवत ठेवायचा आहे. OBC मराठा वाद ठेवून जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्याचा सरकारचा हा प्लॅन आहे. त्यामुळे ते बोलतील नाही बोलतील, कारण की विधानसभेमध्ये आम्ही सरकारला बोलतं केलं, पण सरकारने गोलगोलच फिरवलं. नेमकं आरक्षणाच्या बद्दलची भूमिका काय, कुठला थर्मामीटर त्याला वापरणार, आपण जनगणना करणार काय, पण सरकार ते सांगू शकलं नाही. आखरी या सरकारला हा वाद पेटवूनच ठेवायचा आहे, याच्यातून हे स्पष्ट होतं. वाचा असं सुप्रिया सुळे म्हणतायत, संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची आम्हाला आवश्यकता आहे. बरोबर आहे ना. एक बघा की सगळे जे लोक BJPचा विरोध करतात त्या सगळ्यांचीच गरज आम्हाला आहे आणि काँग्रेसची भूमिका आहे की देशभरातल्या या सगळ्या लोकांना एकत्रित करून देशामध्ये जे तानाशा प्रवृत्तीचं जे BJPचं सरकार बसलेलं आहे, लोकशाही आणि संविधान संपुष्टात आणते, या सरकारच्या विरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे जे कोणी BJPच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सगळ्यांना घेऊन चालणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची.